गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरुचरण त्यांचे हृदय धरो. हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी आता काम वगैरे सर्व काही आवरलं आहे आणि आता जायचं आहे मठामध्ये, म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये. तर आम्ही 4-5 जणी मैत्रिणी जी आहेत तर संगतीच जातो आणि संगतीच येत असतो. आता हे जे एवढे जे 5-6 दिवस होते, 5-7 दिवस तर जी गुरुचरित्र तिथे म्हणजे लावलेलं होतं आणि मी गुरुचरित्र वाचलं नाही. मी फक्त यागच केले, कारण काही प्रॉब्लेम असल्यामुळे प्रॉब्लेममुळे मी गुरुचरित्राला बसले नाही आणि अशा काही अडचणीमधून अधूनमधून येत असतात, त्यामुळे जे आहे तर काही गोष्टी होत नाहीत. जेव्हा आपल्या गुरूंच्या मनामध्ये असते की आपल्या हातून ही सेवा करून घ्यायची आहे, त्यावेळेस ते करून घेता. तर काही अडचणीमुळे मी गुरुचरित्राला तर काय माझं बसणं झालं नाही, परंतु मग जी डेलीचे जे याग असतात ते याग मात्र आम्ही कंप्लीट केले आणि मग एवढे जी 5-6 दिवसामध्ये आहे तर याग कंप्लीट करून आज आहे दत्त जयंती. तर मग तिथे दत्त जयंतीच्या दिवशी जे आहे तर पूर्णपणे म्हणजे दत्तांचा पाळण्यामध्ये बसून जन्म मनवला जातो आणि जी गुरुचरित्राचा जो 4था अध्याय आहे जन्माचा, गुरु दत्तांच्या जन्माचा, तर तो देखील पठण केला जातो आणि आरती वगैरे होते. त्यामुळे मग आम्ही सर्व काही घरचं काम पटकन उरकून मग आम्ही 10 वाजताच घरून निघलो होतो. तर अगोदरच्या जी 5-6 दिवसामध्ये आहे तर असे या प्रकारचे याग होत असतात पहा, म्हणजे हवन होत असतं आणि या हवनमध्ये जे आहे तर ग्रंथाची आपल्या प्रत्येक ओवी वाचून या हवनमध्ये स्वाहाकार करायचा असतो. तर मग जी गणेश यागासाठी आम्ही डायरेक्ट हवनपाशी बसलो होतो, हवनजवळ, आणि स्वाहाकार केला होता. तर तुम्ही इथे पाहू शकता जी हवनच्या शेजारी आहे तर या प्रकारची जी पूर्ण पूजा मांडणी केली जाते, अगदी पूर्ण नवग्रहांची, कुलदेवीची, कुलदेवतांची, शनी महाराजांची, सर्व काही म्हणजे आहे तर आपल्या पूर्ण देवतांची या प्रकारे पूजा अगदी मांडली जाते चौरंगावरती आणि तिथेच हा हवन असतो. तर जेवढे आपले याग होतात तर ते याग ह्या हवनवरती होतात, म्हणजे प्रत्येक ओवी वाचून या हवनामध्ये स्वाहाकार करायचा असतो. तर आम्ही जे आहे तर गणेश यागासाठी हवनपाशी बसलेलो, त्यानंतर जे आहे तर मग बाहेरच बसून फक्त स्वाहाकार केलेला. आणि पहिल्या दिवशी जो आहे तर गणेश याग होतो, नंतर स्वामी याग होतो, नंतर दत्त याग होतो, नंतर जे आहे तर कुलदेवीचा जो याग आहे तर तो होतो, म्हणजे चंडी याग होतो, परत मल्हारी याग होतो. या दिवशी जे आहे तर वेगळे ग्रंथांचे पठण केले जाते आणि पठण करून जे आहे तर या प्रकारचे याग पूर्णतः होतो. तर काही जण जे असतात तर ते गुरुचरित्राचं पारायण करतात, तर ते पारायण करत असतात आणि बाकीच्यांना ज्यांना ही सेवा घडत नाही तर ते यागाची सेवा करत असतात. तर असे 5-6 दिवस चालले गेले आणि त्यानंतरून जे आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी अगदी छान प्रकारे आहे तर दत्तांचा पाळणा हलवला, जन्मदिवस अगदी मस्त उत्साहात पार पडला आणि त्यानंतरून जे आहे पूर्ण काही झाल्याच्या नंतरून मग संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 3-4 वाजताच्या वेळेला तर दुसऱ्या दिवशी भंडारा असतो दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मठामध्ये. तर मग श्रमदान थोडंसं असं केलं की मग जो आपला भरडा असतो तर तो भरडा थोडासा निसवला, म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे काही नसतो, परंतु तरी देखील थोडंसं त्याला चेक करावं लागतं. तर मग जी लसूण, कोथिंबीर, भाजी वगैरे देखील थोडीशी निसून घेतली आणि अशा प्रकारे जे आहे तर दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची थोडी सर्वांनी तयारी केली. नंतरून घरी आलो आणि संध्याकाळच्या वेळेला परत आम्ही निघलो दत्त मंदिरामध्ये, कारण आमच्या घराजवळच थोड्याशा अंतरावरती दत्त मंदिर आहे. तर मग तिथे चालले गेलो, कारण नेहमी दर्शनासाठी जातो आणि मग दत्त जयंतीच्या दिवशी देखील मी तर केंद्रामध्ये गेलते, माझं दर्शन वगैरे सर्व झालं, परंतु मग मुलांच्या पप्पांचं दर्शन व्हायचं होतं. तर मग म्हणून म्हटले चला मग आपण मंदिरात जाऊन येऊया दर्शन घेऊन. तर मग गेल्याच्या नंतरून दर्शन वगैरे झाले आणि तिथं भंडारा देखील होता.
तर मग तिथे थोडासा दर्शन झाल्याच्या नंतरून थोडासा प्रसाद देखील घेतला. प्रसाद वगैरे घेऊन झाल्याच्या नंतरून मग आम्ही परत घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर मठामध्ये भंडारा असतो, त्यामुळे मग आम्ही सकाळच्या आरतीला लवकरच चालल्या गेलो, कारण त्या दिवशी जे आहे तर आरती वगैरे होते. या दिवशी कोणत्याही ग्रंथाचं पठण वगैरे राहत नाही, फक्त सकाळची आरती वगैरे होते. आणि दत्तगुरूंना, स्वामींना, श्रीपाद श्रीवल्लभांना आणि पूर्ण ग्रंथांना, नवनाथांना नैवेद्य दाखवला जातो. तर अशा पद्धतीने जे आहे तर 5-7 दिवस कुठे गेले काही कळलं नाही आणि खूप छान पद्धतीचे गेले. तर मग आम्ही देखील प्रसाद वगैरे घेतला, थोडंसं फोटोशूट केलं आणि मग परत घरी आलो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.